आजच्या या स्वार्थी धावपळीच्या आणि मूल्य हरवलेल्या जगात जेव्हा कुणीतरी मानवतेचा खरा अर्थ सांगायला पुढे जातं तेव्हा ती फक्त सभा नसते, ती असते एका नव्या समाजक्रांतीची सुरुवात। दरम्यान पिंपरी चिंचवड मधल्या भक्तिशक्ती चौकात महात्मा बसवेश्वर पुतळ्याजवळ बसववादी सोशल फाउंडेशन आणि जागतिक लिंगायत महासभेच्या संयुक्त विद्यमाने आयोजित अनुभव मंडप या संवाद मालेत षटस्थल मानवी विकासाचं साधन या विषयावर प्रेरणादायी विचारांचं स्फुरण पेटलं। कार्यक्रमात प्रमुख वक्ते माननीय प्राध्यापक राजा माळगी यांनी सांगितले की माणसाचा खरा चेहरा केवळ आर्थिक किंवा भौतिक नाही, तर तो षटस्थलामधून म्हणजेच आत्मशुद्धी, नम्रता, समर्पण आणि ऐक्याच्या प्रवासातून घडतो। ते म्हणाले, भक्तस्थळातून ईश्वर भक्तीचा आरंभ होतो, महेश स्थळात कर्मातून दैवी अनुभूती येते, तर ऐक्य स्थळात जीव आणि शिव यांचा संगम म्हणजेच मानवतेचं परम स्वरूप प्रकट होतं। मात्र दुसरे वक्ते माननीय महेश बिराजदार यांनी आजच्या पिढीला थेट सवाल केला, आजचा युवक प्रश्न विचारणं विसरलाय। महात्मा बसवेश्वरांनी 12व्या शतकात अन्यायाविरोधात विद्रोह केला, तसाच विद्रोह आजच्या पिढीनं करायला हवा, पण तो विद्रोह अज्ञानाविरुद्ध, अन्यायाविरुद्ध आणि असंवेदनशील विरुद्ध असायला हवा। या विचारांनी शेकडो उपस्थितांच्या मनात चिंतनाची ठिणगी पेटली। समाजात समरसता, सद्विचार आणि सत्यनिष्ठा प्रस्थापित करण्यासाठी हे विचार म्हणजेच आजच्या काळात आशेचा दिवा ठरले। कार्यक्रमानंतर अनेकांनी सांगितले, हे विचार ऐकून असं वाटलं की बसवेश्वर अजूनही आपल्या मनात जिवंत आहेत, आपण विसरलेली मूल्य परत जागी झाली आहेत। या अनुभव मंडपातून केवळ विचार नव्हे तर आत्मपरिवर्तनाचा प्रवास सुरू झाला। एका क्षणासाठी सर्वांना जाणवलं, समाज बदलण्यासाठी मोठी पदं लागत नाहीत, लागतो तो प्रामाणिक विचारांचा धैर्यशील आवाज। बसवेश्वरांच्या षटस्थलातून पेटलेला हा विचारांचा दिवा आता प्रत्येक हृदयात प्रकाश पसरवणार आहे, कारण जेव्हा विचार जागे होतात तेव्हा समाज झोपत नाही। हा आवाज विचारांचा आहे, जनतेचा आहे आणि परिवर्तनाचा आहे। जोपर्यंत विद्रोह करत नाही समाज, तोपर्यंत क्रांती होत नाही। महात्मा बसवेश्वरांनी 12व्या शतकामध्ये विद्रोह केला, त्यांनी पहिली लोकशाहीची अनुभव मंडप सुरुवात केली। आज ह्या गोष्टीची गरज कर्नाटकातनी पूर्ण देशामध्ये गल्ली बोळामध्ये चालू व्हायला पाहिजे होतं, कारण इथं जाती धर्माचा तर विषय थोडंफार आपण लांबच ठेवत, पण चर्चा घडवून आणल्या, त्या चर्चामधून योग्य काय आहे ते त्या समाजामध्ये इम्प्लिमेंट करण्याचा हा सगळ्यात मोठा स्रोत होता। त्याच्यामध्ये त्या काळामध्ये त्यांनी महिलांना सुद्धा तेवढंच वेटेज दिलेलं होतं। त्या काळामध्ये सगळ्या जाती धर्माच्या लोकांना सुद्धा त्यांनी त्याच्यामध्ये इन्व्हॉल्व्ह करून घेतलेलं होतं। त्या काळामध्ये त्यांनी एका चांभाराच्या मुलासोबत ब्राह्मण मुलीचं लग्न घडवून आणले होते। आज आपल्याला ह्या गोष्टी म्हणजे हे वाटतं, आजही ह्या गोष्टी आपण पचवू शकत नाही, त्यांनी 12व्या शतकामध्ये पचवलेले होते। मग आपल्याला आपली जी मेंटल बॅरियर पण आहे तो उघडणं खूप गरजेचं आहे। फक्त विचार सांगणं, विचार ऐकणं नाही, विचार आत्मसात करून आपल्यापासून काही ना काही नवीन रस्ता आणि त्या महापुरुषांच्या विचाराला पुढे जे 12व्या शतकामध्ये त्यांनी सोडून गेलेले होते, आपण तिथंच काय म्हणतात त्याला रेगुट्या मारत बसलोय, त्याच पीठावरती आपण रेगुट्या मारतोय, नवीन रस्ता बनवण्याचा प्रयत्न केलेला नाही। 12व्या शतकातल्या रस्त्यावरती चालण्याचा आपण प्रयत्न करतोय। मग नवीन रस्ता शोधल्यानंतर खड्डे येतील, पडतील, कारण त्यांच्या या विषयामध्ये तेच झालेलं होतं। ते एक पदावरती होते, त्यांना त्या पदावरून काढून टाकलं गेलं, त्यांना तिथून बसव कल्याणमधून त्यांच्या पदावरून काढून टाकल्यानंतर त्यांना त्यांच्या जन्मभूमीकडे जावं लागलं। मग हा आयुष्यातला सेटबॅक किंवा हे जे प्रॉब्लेम्स येतील म्हणून आपण आणि आपल्या पुढच्या पिढींना सुद्धा विद्रोह करायला शिकवलेलं नाही। भारताच्या आणि भारताच्या भूमीचं विद्रोह म्हणजे काय? विद्रोह करायचं काय करायचं काय? विद्रोह म्हणजे सगळ्यात महत्वाचं ते सांगतो की विद्रोह म्हणजे काय की चालू रूढी परंपरा, चालू गोष्टीला बुद्धापासून ते बसवेश्वर झाले, कबीर झाले, नानक झाले, आपले फुले झाले, शाहू आंबेडकर, तुकाराम महाराज, ह्या सगळ्यांनी चॅलेंज केलेलं आहे। चालू व्यवस्थेत कशा पद्धतीनं मानव जातीचा ऱ्हास होत चाललेला आहे, त्या मानव जातीला पुढचा पाऊल टाकण्यासाठी जर काय गरज आहे तर ते चालू रूढी परंपरेला विद्रोह करून नवीन विचारसरणी तयार करण्याचा एक रस्ता आहे तो। आणि जोपर्यंत माणूस विद्रोह करत नाही, आपण जे करतोय हे पाठीमागे कुणीतरी आपल्याला सांगितलेलं आहे, आपण नवीन कुठं काय केलेलं आणि नवीन करण्याचा प्रयत्नही करत नाही।
तर विद्रोहाचा माझा अर्थ तो आहे की आपण काही ना काही नवीन विचारसरणी, नवीन गोष्टी अनुभवल्या पाहिजेत, केल्या पाहिजेत. चुका 100% होत असतात आणि होणारच आहेत. 10 चुका झाल्यानंतर एक चांगली गोष्ट घडते. तसंच ह्या महापुरुषांच्या बाबतीमध्ये झालेलं आहे. त्यावेळेस त्या लोकांना कुणीही म्हणजे डायजेस्ट होत नव्हतं त्यांना, त्यावेळेस ते पचत नव्हतं. त्यांना आपण आता 2025 मध्ये पचन करण्याचा प्रयत्न करतो ते असं सांगून. मग आज जर आपल्याला त्यांचे विचार घेऊन आपल्या पुढच्या समाजाला, पुढच्या येणाऱ्या पिढीला जर काय करून किंवा क्रांती, उद्रेक किंवा काय म्हणतात त्याला विद्रोह, ह्या ज्या गोष्टी शिकवण्याची खूप गरज आहे. आज आपण आपल्या पोरांना शाळेत पाठवतो, शाळेत काहीतरी शिकवतात आणि ते येऊन आपण अभ्यास घेतो. आपले पोरं प्रश्न विचारायचे सोडून दिलेले आहेत. आपल्या पोरांना प्रश्न पडायचे सोडून दिलेले आहेत. इव्हन आपल्याला सुद्धा प्रश्न पडायचे आपण सोडून दिलेलो आहोत की हे असंच का आहे. ह्या लोकांनी सांगितलं नव्हतं आम्हाला देव म्हणा म्हणून, आपण देव म्हणून ठेवलं. जे महापुरुष होतात सगळ्यात मोठं दुर्दैव आपण त्यांना देव करून ठेवतो. माझं एक म्हणजे मोठमोठे वक्ते आहेत, मी खूप लहान आहे, मी थोडं माझ्या आज भरपूर वाचत होतो पण वाचलेलं काय बोलायची इच्छा नव्हती, कारण सगळ्यांनीच भरपूर वाचलेले, भरपूर ज्ञान आहे सगळ्यांनाच. थोडं मनातलं बोलायची इच्छा होती की येणाऱ्या पिढीला आपल्याला प्रश्न विचारणारी पिढी बनवता आली पाहिजे. प्रत्येक जुन्या गोष्टीला चॅलेंज करणारी पिढी बनवता आली पाहिजे. आपण सुद्धा एक रूढी, एक गोष्ट जर कालची आपण जर ऐकत असेल, आई वडील सांगितलेले किंवा मोठे सांगत, हे का करायचं, हा प्रश्न आपल्याला पडला पाहिजे. त्याच्यातून काय ना काय नवीन तयार होतं आणि ते नवीन चांगलं असणार आहे जुन्यापेक्षा. आणि हे महापुरुषांनी त्या काळात तेच केलेलं होतं, त्याच्यामुळे हे महापुरुष झाले. आणि त्यांच्या विचाराला आपल्यामध्ये उतरवून आपण काहीतरी नवीन घडवलं तर खरं त्यांच्यासाठी आपण केलेलं खारीच्या वाट्याचं काम आहे. आणि म्हणजे माझा तोच होता की एकच, भारताच्या भूमीने भरपूर महापुरुष तयार केले, विद्रोह भरपूर आहे, फक्त आपली पिढीला किंवा आपल्या लोकांना ते डायजेस्ट होत नाही. आपण पूजा करतो, पूजा न करता त्यांना आत्मसात करण्याचा प्रयत्न करावा. एवढं बोलून मी माझे 2 शब्द संपवतो. धन्यवाद.